मित्रमैत्रिणींनो नमस्कार. एकदा तुम्ही हा व्हिडिओ बघा. हा व्हिडिओ आहे अमेरिकेतल्या न्यू जर्सी मधला. या ठिकाणी हे पोलीस आहेत आणि इथे जमिनीवर पडलेला एक भारतीय विद्यार्थी, आता तुम्हाला दिसेलच तो. हा भारतीय विद्यार्थी हा सुरुवातीला बसलेला होता आणि नंतर त्याला जमिनीवर खाली पाडलं आणि खाली पाडून त्याच्या दोन्ही हात बांधले, त्याचे पाय बांधले, हातकड्या बांधल्या त्याच्या आणि त्याला तिथून अरेस्ट केलेला आहे एअरपोर्टवरून. हा व्हिडिओ एका दुसऱ्या भारतीय व्यक्तीनेच काढलेला आहे या एअरपोर्टवर आणि त्यानं तो सगळीकडे पाठवला. आता ह्याच्यामध्ये इतकं काय आहे? काही लोकांना असं वाटतं की हां, त्यांनी काहीतरी चुकीचं केलेलं असणार आहे म्हणून त्याला पकडलं. तुम्ही कोणाचं पण कुणालाही साथ देता का? 1 मिनिट थांबा मित्र-मैत्रिणींनो. परदेशी गेलेले जे पण भारतीय नागरिक असतात, त्यांनी समजा काही चुकीचं केलं, तर चुकीचं करणाऱ्यासाठी एक प्रोसेस आहे. त्या प्रोसेसनी जाणं अपेक्षित असतं. कुठल्याही व्यक्तीने खूप मोठा जरी गुन्हा केला, तरी असं जमिनीवर पाडून हातकड्या बांधणं हे कोणत्याच आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये नाही आहे. याउलट आंतरराष्ट्रीय कायदे असं म्हणतात, की गुन्हेगार कितीही असला, तरीही कोर्टामध्ये जाऊनच नीट शब्दामध्ये तटस्थपणे त्याला हे सांगावं लागतं, की हे तू कृत्य केलेलं आहेस, ही तुझी सजा आहे आणि त्यामुळे तुला इतके वर्ष जेलमध्ये राहावं लागेल. आणि त्याला एकदम व्यवस्थित सन्मानाने जेलमध्ये न्यायचं असतं. आता ह्या मुलाने बिचाराने काय केलं कुणालाच माहीत नाही. पण त्याला असं जमिनीवर पाडून हे केलं. ह्या व्हिडिओ रेकॉर्ड करणारी जी व्यक्ती होती जैन नावाची, तिने सांगितलं, की हे असे प्रकार अमेरिकेमध्ये दर दिवशी 2-3 घडत आहेत. आमच्याकडे फोटो येतात, व्हिडिओ येतात आणि हे सर्रास होतंय. त्यांचं म्हणणं आहे, की एक NRI म्हणून आम्हाला इथे कमजोर महसूस होतं. म्हणजे आम्ही कमजोर आहोत असं वाटतं. आता मी तुम्हाला ही जी परिस्थिती आहे याच्या उलट एकदा सांगते. जेव्हा मनमोहन सिंग पंतप्रधान होते ना, अमेरिकेमध्ये देवयानी खोब्रागडे म्हणून मॅडम होत्या ऑफिसर. त्यांनी त्यांच्या घरातल्या मोलकरणीसोबत चुकीची वर्तणूक केली म्हणून त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आणि अमेरिकन सरकारने सांगितलं की त्यांना काढून टाका देशातून बाहेर. आता ठीक आहे, तिने तिथे चुकीचं केलं होतं, त्यांना देशातून बाहेर जायला तुम्ही सांगू शकता. त्या निघाल्या, तर एअरपोर्टवर त्यांच्यासोबत चुकीची वागणूक केली गेली, चुकीच्या पद्धतीने ट्रीट केलं त्यांना. त्या देवयानी खोब्रागडे भारतात आल्या, मनमोहन सिंग यांना सांगितलं. तेव्हा मनमोहन सिंग यांनी सांगितलं की ओके, अमेरिका अशी वागते का नागरिकांसोबत? तेव्हा मनमोहन सिंग यांनी तेव्हाचे जे भारतीय दूतावास होते ना, अमेरिकन दूतावास भारतामध्ये, मनमोहन सिंग म्हणाले या दूतावासातल्या सगळ्या लोकांनी, अमेरिकन दूतावासांनी आपापल्या देशात निघून जावं. जेव्हा त्या हिलरी क्लिंटन आणि ते सगळे लोक भारताच्या भेटीवर होते, तेव्हा मनमोहन सिंगांनी सांगितलं कुठल्याही मंत्र्यांनी त्यांना भेटू नये, कारण एका भारतीय नागरिकासोबत त्यांनी चुकीची वागणूक केलेली आहे. तुम्ही ज्या मनमोहन सिंग यांना मनी बाबा, कमजोर वगैरे म्हणत होते ना, ते मनमोहन सिंग जेव्हा देशाचा विचार येत होता, तेव्हा ते अत्यंत स्ट्रॉंग पद्धतीनेच निर्णय घेत होते. या बातम्या तुम्ही गुगल करा, तुम्हाला मिळेल. देवयानी खोब्रागडेच्या वेळेला मनमोहन सिंग यांनी अमेरिकेला माफी मागायला कशी लावली होती. या उलट आजची परिस्थिती आहे. 3 महिन्यापूर्वी भारतामध्ये 2 विमानं आले भारतीयांना घेऊन. हातामध्ये बेड्या, पायामध्ये बेड्या, सुला जाऊ दिलं नाही, खाऊ दिलं नाही, पाणी पिऊ दिलं नाही. अशा अवस्थेमध्ये भारतीयांना त्यांनी पाठवलं. एक शब्द बोललेले नाहीयेत मोदी. त्याच्यानंतर कितीतरी भारतीयांचा व्हिसाच नाकारला. भारतीय स्टुडंट्स 1 दिवस जरी कॉलेजला नसतील तरी आम्ही तुमचा व्हिसा कॅन्सल करू म्हटलं आणि कॅन्सल केला. त्याच्यानंतर ह्या एक भारतीय जो तिथे गेला, त्याला एअरपोर्टवर खाली लोळवले चक्क आणि त्याला हातकड्या बांधल्या. अहो, जेव्हा काही अंधभक्त हे म्हणतात की आम्ही फार अभिमानाने अमेरिकेमध्ये सांगतो की आम्ही भारतामधून आलेलो आहोत, त्या लोकांना हे माहीत नाही का? इतक्या अभिमानाने सांगतात, तुम्हाला असं वाटतं की मोदी विश्वगुरू आहे, मोदींचे सगळं ऐकतात. हे भारतीयांची एवढी नाचक्की करत असताना मोदी काय करतायत? मोदींनी एक शब्दांनी तरी म्हटलंय का की हे असं करू नये अमेरिकेने? भारतीयांसोबत उभं राहणं, भारतीयत्व टिकवणं, भारताचा स्वाभिमान टिकवणं म्हणजे हे असतं. या देशामध्ये ते जेव्हाही चुकीच्या कामं करतात आम्ही नक्कीच बोलू, पण कुणाही विदेशामध्ये इवन मोदींसोबत सुद्धा चुकीची वागणूक कुणीच करू नये. कुठल्याही भारतीयासोबत चुकीची वागणूक करू नये. हां, ते क्रिमिनल असतील, क्राईम केला असेल तर प्रोसेसनी जा, ड्यू प्रोसेस ऑफ लॉनी त्यांना शिक्षा ठोठावा. ही पद्धत नाहीये. ह्यानी काय होतंय, ह्यानी
ते जिरवत आहेत भारतीयांची, की बघा आम्ही तुम्हाला कसं जिरवतो, आम्ही बघा तुमची कशी बेइज्जती करतो. ह्या ट्रम्पला कोणी अधिकार दिलाय भारतीयांना हे अशा प्रकारे ट्रीट करण्याचा? किंवा त्यांना माहिती आहे, की यांचे हात दबलेले आहे. यांचा मित्र अदानी यांची केस चालू आहे अमेरिकेमध्ये आणि आपण यांना कितीही जिरवलं तरी हे ऐकणार आहेत. एक तर भारत आपला इतका सुजलाम सुफलाम आहे. इथे इतक्या खाणी, इतके न्यूट्रिएंट्स, इतकं काय-काय आहे. या सगळ्यांवर या लोकांचा डोळा आहे. आणि मला तर वाटते आपल्या मित्राला वाचवण्यासाठी मोदी काहीही करू शकतात आणि काहीच बोलत नाहीयेत हे. 11 वेळा तो ट्रम्प म्हटला, भारत-पाकिस्तानचं युद्ध मी थांबवलं. एकदाही मोदी म्हणत नाहीत, की हा खोटं बोलतोय. ट्रम्प म्हणतो, मी व्यापाराची धमकी दिली. एकदाही मोदी म्हणत नाही, की व्यापाराची धमकी नाही दिली. हां, आमचं बोलणं झालं होतं असं म्हणा ना. धमकी दिली ही काय भाषा आहे? हे बोलायला पाहिजे तुम्ही. कुठल्या भाषेत तुम्ही बोलताय? तुम्हाला अक्कल आहे का? हे बेइज्जती आणि तुच्छतापूर्वक भाषा का वापरता तुम्ही भारतासाठी? हा भारताच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. आणि हे काय चाललेलं आहे बाहेर देशामध्ये? हे पाहून तुम्हाला वाईट नाही वाटत? की हे सतत अमेरिका काय करतोय आपल्यासोबत? मला तर खरोखर असं वाटतंय, की आता बस झालं. हे सगळ्या भारतीयांनी या ट्रम्पला शिव्या द्या आणि नरेंद्र मोदींना प्रेशर केलं पाहिजे आपण, की तुम्ही बोला ना त्या ट्रम्पला बोला. ठीक आहे तुम्हाला देशामध्ये तुम्ही नाही काय करू शकत आहात. अरे विदेशामध्ये तर देशाची नाचक्की होईल असं नका का करू ना. परवाच्या दिवशी त्या अमेरिकेमध्ये रिलिजियस फ्रीडम इंडेक्स म्हणून त्याची चर्चा जी झाली, त्याच्यामध्ये त्यांनी डायरेक्ट सांगितलं, की भारतामध्ये रिलिजियस फ्रीडम नाही आहे. मुसलमानांच्या विरोधात, ख्रिश्चनांच्या विरोधात सतत बोललं जातंय. नितेश राणेचं नाव घेत आहे, मोदींचं नाव घेतात. ते सांगतात, की हे कसे हेट स्पीच करतात. हे जगभरामध्ये होते. बाहेरच्या देशातल्या 100 लोकांची जेव्हा समिट होती हैदराबादमध्ये, मी गेली होती तिथे. कितीतरी लोकांशी बोलल्याच्या नंतर कळलं, की त्यांना माहिती आहे मोदी हे हुकुमशहा आहेत. अरे पण मग दाखवा ना तुमची ताकद तर दाखवा. ती तर नाही दिसत आहे. हे काय आहे? या सगळ्या गोष्टींवर तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक यू सो मच.